सर्व शेतकऱ्यांना नमस्कार। शेती साधना चळवळ या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण कालचा जो विषय सुरू होता त्याला कंटिन्यू करणार आहोत की जसं शेतकऱ्याचं कोणती चळवळ जेव्हा उभी राहते त्या उभी राहण्यामागे एक कारण असतं, ते म्हणजे आपल्या वेदना, आपल्या यातना, आपलं होणारं शोषण त्याचं निर्दालन करण्यासाठी जे काम केलं जातं त्याला आपण चळवळ म्हणतो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारी आम्ही त्याच विचाराला जोडून आम्ही हा विचार करतोय की शेतकऱ्यांच्या ज्या यातना आहेत त्या यातना काय आहेत आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल यासाठी जी शेती साधना चळवळ आपण सुरू केली त्या विषयात आपण आहोत। तर सर्वात पहिले आपलं शोषण कोणत्या ठिकाणी होतं की आम्हाला शेतीमध्ये काम करायला मजूर मिळत नाही आणि येणाऱ्या काळात मिळणार नाही। का मिळणार नाही त्याची कारणे आपण बघितली, ते आपल्याला माहीत सुद्धा आहे। दुसरं, जिथं आपण कृषी निविष्ठा खरेदी करतो त्या ठिकाणी आपलं शोषण होतं आहे। तिसरं ठिकाण आहे जिथे आम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे शेतीविषयीचं, ते आम्हाला प्रॉपर मिळत नाही, तिथे सुद्धा त्यामुळे सुद्धा आमचं शोषण होतं आहे। अजून एक विषय आहे की ज्याच्यामध्ये हे जे वातावरणात झालेले बदल आहे त्याच्यामुळं जे नुकसान शेतकऱ्याचं होतं आहे त्यामुळं सुद्धा शेतकऱ्याचं शोषण होतं आहे। पुढचा एक भाग आहे, सगळ्याच ठिकाणी ती ओरड केल्या जाते। काय ओरड केल्या जाते की शेतकरी जर बर्बाद झाला असेल कशामुळं, तर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही। त्याला भाव मिळायला सुरुवात झाली की एकतर आयात होईल किंवा निर्यात होईल। सगळ्या शेतकऱ्याचं पाठ झालं आयात निर्यात। नाही कांदा आयात केला त्याच्यामुळे शेतकऱ्याचे कांद्याचे भाव पडले, कांदा निर्यात बंद केला त्याच्यामुळे कांद्याचे भाव पडले। सोयाबीनचं तेच, कापसाचं तेच, कोणत्याही पिकाचं जर तेच असेल, हे आयात निर्यात आहे ना, बऱ्याचशा शेतकऱ्याला माहीत नाही आयात काय राहतं निर्यात काय राहतं, तरी पण ते शब्द ऐकून त्याच्या डोक्यात तयार झालं आहे की हे त्याला आयात निर्यात नावाचं जे भूत आहे ह्या भूतामुळं आमचं नुकसान होऊ राहिलं। हे जे आयात निर्याती नावाचं जे भूत आहे, सरकार असेल किंवा कोणती व्यवस्था असेल ते काय करतायत, महागाई वाढली तर एका बाजूनं तो एक ताण होता त्याला, महागाई वाढली तिला कंट्रोल करायला जाव नाही तर शेतकऱ्याला भाव भेटत नाही। या दोन्ही कैचीमध्ये कधीही पारडं हलकं ठरतं ते म्हणजे शेतकऱ्याचं, बळी दिला जातो शेतकऱ्याचा। आता ह्या विषयावर राजकीय पक्ष उभा राहू शकतो आपला, आणि ह्या विषयावर भाषणं करून किंवा हे करून चांगल्या प्रकारे आपण निवडून बी येऊ शकतो। निवडून येणं म्हणजे काय की तुमच्या ज्या दुःख नाही त्या दुखण्यावरल्या खपल्या काढायच्या आणि सांगायचं मी त्याच्यावर मलम घेऊन आलो, झाली निवडणूक, जिंकू शकतो। मग आता ह्या ज्या खपल्या आहे त्या खपल्या काढून त्याच्यावर दुसऱ्याकडून मलम शोधल्यापेक्षा आपणच शोधलेलं काय अडचण त्याच्यामध्ये। म्हणून आता याचा दोष कोणाला देण्यापेक्षा याच्यातून आपण मार्ग कसा काढू शकतो, बरोबर आहे का नाही, यावर विचार केला पाहिजे का नाही। तर शेती साधना चळवळीमध्ये या विषयावर सगळ्यात मोठ्या प्रमाणात काम केलं जाणार आहे की आम्हाला शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, आणि चांगला भाव मिळण्यासाठी काय करता येईल। हे काही रॉकेट सायन्स नाही आहे किंवा मिळूच शकत नाही का, मिळू शकतो, पण होतं आहे काय, आम्ही बाजारात एकटे जातो, एकटे गेल्याच्या नंतर आमची लूट होते, समूहात आम्ही जात नाही। आणि आम्ही समूहात काय येत नाही माहिती आहे का, समूहात एकत्र न येणे हा आमचा एक संस्कार झालेला आहे। त्याचं कारण काय आहे, तुम्ही ग्रामपंचायत बघा, काय ग्रामपंचायत की तुमच्या गावातल्या 10-5 लोकांनी निवडणुकीला उभं राहायचं, प्रत्येक वार्डाचा नेता व्हायचं आणि सगळ्यांनी एकत्र मिळून त्या गावाचा विकास करायचा। गेली अख्खी पिढी बर्बाद झाली ग्रामपंचायतच्या निवडणुकीनं। इतके द्वेष, मी गावाचं नाव सांगणार नाही, माझ्या गावाजवळचं गाव आहे, त्या गावात मी एकदा असंच जात होतो आणि रस्त्यानं चालता एक कुत्र्याला एका जणांना अशी काठी मारली कंबाडात, म्हणजे अक्षरशः मोडलं ते कंबाड। मी त्याला विचारलं, यार ते कुत्रं शांत चाललं होतं, तू का मारलं बरं त्याला एवढं जोरात? त्याने त्या पार्टीचं कुत्रे म्हणते तिकडच्या, त्या पार्टीचं कुत्र्यावर एवढा राग, तर त्या पार्टीवर किती राग, गट तट ह्या राजकारणामध्ये, आणि त्याच्यातले 10-5 लोक आहे ते लोक ह्या लोकांची मनं खराब करतात। कोणी कोणाला मतदान केलं काय केलं ह्या सगळ्या राढ्यामध्ये समूहात येणंच लोक विसरले, एकत्र येणंच लोक विसरले। एकत्र न आल्यामुळं काय होणार, एकत्र न आल्यामुळे 100% आपली शिकार होणार। पूर्वीच्या काळी आम्ही इतिहासामध्ये शिकलो की
पूर्वीचे जे आमचे आदिमानव होते ते झुंडीनं राहायचे. का राहायचे बरं ते झुंडीनं? किंवा हरणीचा आपण काय म्हणतो कळप आहे, का कळपात राहते त्या? जोपर्यंत हरिण कळपात आहे तोपर्यंत सुरक्षित आहे. ज्या दिवशी हरण कळप सोडून जाईल त्या दिवशी तिची शिकार होणार. मेंढ्या कळपात राहतात हे नाही. असे पक्ष्याचे थवे हे नाही. जे पक्षी थव्याने उडतात ते पक्षी, ते लहानपणी आम्हाला ते पुस्तकात चित्र बी होतं ना हे नाही, का एका शिकाऱ्यानं जाळं लावलं आणि मग सगळे पक्षी एकत्रित मिळून ते जाळंच उडून घेऊन गेल्या. त्याला त्या गोष्टीचं नाव होतं एकीचं बळ हे नाही. हे संस्कार गेले नव निघून हे नाही. मग जोपर्यंत आम्ही एकत्र येणार नाही हे नाही तोपर्यंत हे आमचं शोषण थांबणार नाही. म्हणून शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या ज्या ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थांमुळे शेतकरी परेशान आहे. ही जर परेशानी आम्हाला दूर करायची असेल तर आम्हाला याच्यावर काहीतरी काम करावं लागेल. आणि असं एकत्र येऊन जोपर्यंत आम्ही काम करणार नाही तोपर्यंत आमचं शोषण थांबणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि मग असं एकत्र येऊन जे काम आपल्याला सुरू करायचं आहे त्याचं नाव आहे शेती साधना चळवळ. शेती साधनेच्या ही जी चळवळ आपल्याला उभी करायची, समूहात उभी करायची. समूहात ही चळवळ जेव्हा आम्ही उभी करू तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या प्रत्येक विषयावर सोल्युशन आहे. पण असं नाही की ते तुम्हाला माहीत नाही, ते आपल्याला माहीत पण आहे की नाही. पण एकत्र येईन कोण? 10 लोक एकत्र येत नाही. आणि 10 लोक एकत्र न आल्यामुळे होतं काय, तर ह्या सगळ्या लोकांचं याच्यातून शोषण होतं. आणि या शोषणाच्या रस्त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर एकत्र यावं लागणार. आता पुन्हा इतिहास जातो. अरे जो इतिहास वाचणार नाही आहे की नाही, जो इतिहास वाचत नाही ना तो इतिहास निर्माण करूच शकत नाही हे नाही. मी काही इतिहासाचा एवढा अभ्यासक नाही आहे, परंतु इतिहासातलंच उदाहरण घ्या ना. हिंदवी स्वराज्याची स्थापना एकट्या शिवाजी महाराजांनी केली का? शिवाजी महाराज एक विचार आणि एक नेतृत्व घेऊन पुढे झाले हे नाही. पण हे स्वराज्य जे केलं ते मावळ्यांनी उभा केलं का नाही? मावळ्याच्या समूहानं ते केलं का नाही हे की नाही. तुम्ही सशस्त्र क्रांती लढा घ्या, तुम्ही सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. सेना म्हणजे काय? तो एक समूह नव्हता का? महात्मा गांधींनी सत्याग्रह केले. एकटे महात्मा गांधी बसले असते तर ते झालं असतं का? आणि एकदा महात्मा गांधी उपोषणाला बसले का पुरा भारत उपोषणाला बसत होता आणि या समूहातूनही झालेलं नाही आहे का? समूहात एकत्र आल्याशिवाय आमच्या समस्याचं समाधान होऊ शकत नाही. आणि समूहात एकत्र येण्यासाठी मग काय अडचणी आहे? अडचणी ह्या आहे की सगळ्यात पहिले आमचा विचार एक होत नाही. विचार एक होत नाही का होत नाही? त्याच्यामध्ये अहंकार आड येतो. त्याच्यामध्ये काय म्हणता मी म्हणतो तेच खरं हे एक त्याच्यामध्ये आड येतं. अशा अनेक गोष्टी येत्या आणि ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करून एक मजबूत समूह उभा निर्माण करण्यासाठी जे काम केलं जाणार आहे त्याचं नाव आहे शेती साधना चळवळ. म्हणून आम्हाला कुठंतरी एकत्र येऊन आम्हाला आमच्या अडचणी सोडायच्या. तर ठीक आहे ना, आम्ही कशासाठी बी एकत्र येतो का नाही बरं हे नाही. कुणी कशाच्या नावावर, कुणी कशाच्या नावावर, कुणी कशाच्या नावावर एकत्र येतो का नाही आपण. पण स्वतःची कुटुंब उभा करण्यासाठी, स्वतःचा जो वडिलोपार्जित व्यवसाय आहे शेती त्याला मजबूत करण्यासाठी, आमची पिढी आमच्या येणाऱ्या पिढ्या समृद्ध करण्यासाठी आम्ही एकत्र यायला नको का? आणि आम्ही जर एकत्र येणारच नसू तर आमचा विनाश अटळ. मग रडण्यात काय अर्थ आहे? कशाला बॉम्ब लायचा आपण की शेतीला भावच नाही, शेतीला हेच नाही, याच्यात मेळ नाही, त्याच्यात मेळ नाही. बॉम्ब लायण्यात काय अर्थ आहे का? बोंबलतो आम्ही, म्हणजे बॉम्बलायचं हरकत नाही बॉम्बलायला, पण एकत्र येऊन बोंबलले तर त्या बोंबलण्याचा काही परिणाम तर होईल है नाही. तर याचं काय खरं, त्याचं काय खरं, त्याचं काय खरं आहे नाही. याचं काय खरं, त्याचं काय खरं मुळे तर पुरा खेळ पांगलेला आहे. म्हणून आम्ही शेती साधना चळवळ ही जी उभी करतोय याच्यामध्ये स्वार्थासाठी ते एकत्र या. स्वार्थ नसताना एकत्र आपण येऊ शकत नाही, पण स्वार्थासाठी ते एकत्र या है नाही. मजबूत स्वार्थ घेऊन या, पण ते स्वार्थ बी मजबूत ठेवायला पाहिजे ना. पण स्वार्थ बी आमचा दिवसागणिक बदलतो है नाही. सुरुवातीला माणसं समूहात एकत्र येतात, चला बाबा समूहातून काही करू, आणि त्याच्यानंतर सुरू होते अजून भांडणं, त्याचे अध्यक्ष कोण आणि उपाध्यक्ष कोण है नाही. याची सही याच्या सहीनं काम झालं पाहिजे, त्याच्या सहीनं काम झालं पाहिजे. याचा मोठेपणा त्याच्या मोठेपणा, आगत स्वागत सत्कार फुलं अमुक धमुक, याच्यामध्ये पुन्हा आपलं नाव टाकलं नाही, मग आपलं हे केलं नाही. याच्यामध्ये राड्यामध्ये काही गट संपले, काही शेतकरी उत्पादक कंपन्या संपल्या, काही संस्था संपल्या आहे नाही. पण आता कुठपर्यंत होय नाही, संपले ना, आटपले ना आमचा खेळ. आमचा खेळ आटपला.
इतका आटापला की त्याला सांगू शकत नाही, याची काय चर्चा करणार आपण, काय वर्णन करणार. म्हणून ही शेती साधना आपण चळवळ सुरू केली. तर उद्याच्या भागात या चळवळीचं पुढचं स्वरूप काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. पुन्हा एकदा सांगेल की तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि सगळ्यात मेलं तरुण पोरांनी सहभागी व्हा. तर तरुण पोरांनी का सहभागी व्हा, तर त्याच्यासाठीचा उद्या स्पेशल भाग आहे की ज्याच्यामध्ये तरुण शेतकऱ्यासाठीचा आपण हा विषय करणार आहे. तर तो आपण समजून घेऊया. चला, धन्यवाद. पुन्हा भेटूया.